चला बघूयात आजच्या बातम्या। नमो शेतकरी योजनेचा तिसरा आणि चौथा हप्ता एकूण 4,000 रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केला जाणार आहे आता लवकरच आणि 1.15 कोटी शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे। पुढील बातमी बघू। जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी तब्बल 3.5 एकर क्षेत्रात केली सफरचंदाची लागवड यशस्वी आणि लाख नफा मिळवत आहे आता। पुढील न्यूज बघूयात। केंद्र सरकारने फळबाग लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सुरू केलेली नवीन योजना 100% अनुदान या योजनेत भेटणार आहे। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज। विधानसभा निवडणुकीपूर्वी या 4 प्रलंबित मागण्या पूर्ण होणार। 14.2 किलोचा घरगुती गॅस सिलेंडर फक्त 300 रुपयांना मिळणार सर्वसामान्यांना अच्छे दिन। गडकरींसारखा भ्रष्टाचारी नेता पूर्ण महाराष्ट्रात नाही, काँग्रेसचे या ज्येष्ठ नेत्यांचा। पंतप्रधान मोदी चौकार शेतकऱ्यांबरोबर विरोधकांना झोडपणार। देशातूनच लवकरच नक्षलवादाचे उच्चाटन होईल अमित शहा। 2 ठिकाणचे मतदान ओळखपत्र असले होऊ शकतो तुरुंगवास, जाणून घ्या एक ओळखपत्र रद्द करा। फर्टिलायझर फॉर खरीप सेशन। हिंगोली जिल्ह्यातील खरीप हंगामासाठी खते मंजूर। 2.5 एकरात शेवगा लागवड शेतकरी मिळवते वर्षाला 6 लाख रुपयांचा नफा। कृषी मंत्री मुंडे शेतकऱ्यांना बांधावर तात्काळ पंचनामे करण्याच्या अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले आहे। पशुसंवर्धन विभागामार्फत वैरण आणि खाद्य अभियान मिळवा 100% अनुदान। अनसेशनल रेन। पुण्याला पावसाने झोडपले। राज्यात 80,000 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे। पशुसंवर्धन विभागाच्या नवीन पूर्ण योजनेतील लाभार्थ्यांची जनावर खरेदी आचारसंहितेच्या कचाट्यात सापडली आहेत। दुष्काळामुळे मोसंबी बाग तोडण्याची वेळ शेतकऱ्यांनी तोडली 500 मोसंबीची झाडे। यामध्ये शरद पवारांची माढ्यात मोठी खेळी, फडणवीसांना जवळचा माणूस। लोकसभा इलेक्शन 2024 गहू विकून भाकरी विकत घेता येत नाही मोदी। केजरीवाल आणखी एक धक्का, न्यायालयाने वाढवली न्यायालयीन कोठडी। मोफत रेशन वीज UCC आणि ज्येष्ठ नागरिकांना मोठी घोषणा। लवकरच पूर्ण राज्याचा दर्जा मिळेल हा तर फक्त ट्रेलर होता, PM मोदींनी जम्मू काश्मीरच्या जनतेला दिली गॅरंटी। बाबा रामदेव बाळकृष्ण आचार्य जाहीर माफीसाठी तयार। पुढील सुनावणी 23 एप्रिल रोजी। लोकसभा इलेक्शन 2024 काँग्रेसला भाजपला जिंकवायचे आहे, माजी मुख्यमंत्र्यांनी केला धक्कादायक दावा। ही पहिली रामनवमी आहे जेव्हा आपले रामलल्ला अयोध्येत विराजमान आहेत। PM मोदींनी दिल्या रामनवमीच्या शुभेच्छा। इंडियन ऑन स्पेस डिबेट्स। भारत जगाप्रमाणे आकाशात सोडणार नाही मलबा। इस्रोने रॉकेट इंजिनसाठी तयार केले आहे हलके नौचाल। रामलल्ला सूर्यतिलक। रामलल्ला सूर्यतिलकाच्या वेळी PM मोदी करत होते खास काम, चपला काढून पाहिलं अप्रतिम